सर्वप्रथम आपण केळीच्या फुलांची थोडक्यात रचना बघून घेऊयात. वरच्या बाजूला हे लांबसर आणि गोलाकार पान आलेला असतो. याचा उगम झाल्यास आपल्याला असा अंदाज बाळगता येतो की आपल्या केळीच्या झाडाला आता फूल लागणार आहे. हे पान अविकसित असतं आणि याला इंग्रजी भाषेमध्ये फ्लॅग लीफ पण म्हटलं जातं. ही मधली दांडी ज्यावर सर्व फुले लटकलेली आहेत त्याला पुष्पवृत्त म्हणजेच इंग्रजीमध्ये पेडंकल असे म्हटले जातात. हा फ्लॅग लीफ केळीच्या दांड्याला खूप महत्त्वपूर्ण असतो, कारण तो उन्हाच्या तीव्र किरणांपासून त्याला वाचवण्याचं काम करत असतो. तुम्ही जसं बघू शकता ही केळीची फुले उगवलेली आहेत आणि आपण थोडं खाली गेलं तिथे बघितलं तर आपल्याला दिसेल की ही लालसर जांभळी वेल्वेटसारखी दिसणारी पाने आहेत. यांना सहपत्रे असे म्हणतात. ही सुरक्षा कवचांसारखी काम करतात आणि फुलांचा दांडा वाढतो तसतशी ही वर सरकतात. इथे तुम्हाला दिसत असेल हे सगळ्यात वरच्या बाजूच्या फुलांच्या कळीचे पान आहे जे आपोआप पडलेले होते आणि हे इथे मी सगळे जमा केलेले आहे झाडाच्या खालच्या बाजूला, जेणेकरून हे आपल्या आप डिकम्पोज होतील आणि याचं झाडालाच कंपोस्ट म्हणून वापर करता येईल. हे खाली तुम्ही बघू शकता फुलांना कवर असलेलं पान आपल्या आपच गळून खाली पडलेलं आहे आणि हे आता खालच्या बाजूंना नर फुलं म्हणजेच की मेल फुलं पडलेली आहेत